सामाजिक सेवेचा वसा जपणारे A1 गोल्डचे मालक संतोष बाबर शेठ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. समाजकार्याचा आदर्श वस्तुपाठ. सांगली. विशेष प्रतिनिधी नितीन कांबळे. सध्याच्या धावपळीच्या आणि आत्मकेंद्रित युगातही काही व्यक्तिमत्वे आपल्या कर्तृत्वाने आणि दातृत्वाने समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण करत असतात. समाजकार्याचा वसा घेऊन अविरतपणे कार्यरत असणारे A1 गोल्डचे भाग्यविधाते आणि चोपडी गावचे सुपुत्र श्री संतोष बाबर शेठ यांचा वाढदिवस नुकताच अत्यंत उत्साहात साजरा झाला. हा सोहळा म्हणजे केवळ एका व्यक्तीच्या जन्माचा उत्सव नव्हता, तर त्यांनी आजवर केलेल्या निस्वार्थी सामाजिक कार्याचा कृतज्ञता सोहळा ठरला. संतोष बाबर शेठ यांचे व्यक्तिमत्व म्हणजे जणू समाजासाठी सावली देणारा एक वटवृक्षच आहे. ज्याप्रमाणे एखादा कल्पवृक्ष मदत मागणाऱ्याला कधीही रिकाम्या हाताने परत जाऊ देत नाही, अगदी त्याचप्रमाणे संतोष शेठ यांच्याकडे आलेला कोणताही गरजू कधीही विनमुख परत जात नाही. त्यांच्या अंतःकरणातील करुणेचा झरा गरजूंच्या मदतीसाठी सदैव प्रवाहित असतो. केवळ आर्थिक मदत करणे एवढ्यापुरतेच त्यांचे कार्य मर्यादित नसून शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांसाठी ते आशेचा किरण ठरले आहेत. विद्येची कवाडे खुली व्हावीत म्हणून त्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि सहकार्य यामुळे अनेकांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आहे. संतोष शेठ यांच्या कार्याची व्याप्ती केवळ मानवी कल्याणापुरती नसून निसर्गाप्रती असलेली त्यांची बांधिलकीही तितकीच दृढ आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ते सदैव कटिबद्ध राहिले असून धरित्रीला हिरवा शालू नेसवण्याच्या त्यांच्या ध्यासातून त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी ते एखाद्या सजग सैनिकाप्रमाणे अहोरात्र तत्पर असतात. समाजातील विविध घटकांना एकत्र बांधून ठेवणारा एक मजबूत दुवा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्यातील हीच एकजूट निर्माण करण्याची क्षमता आज तरुण पिढीसाठी मोठी प्रेरणा ठरत आहे. या मंगलमयी प्रसंगी संतोष बाबर शेठ यांना उदंड आणि निरोगी आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, त्यांचे जीवन नेहमी आनंदाने रसरसत राहावे आणि त्यांनी यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करावीत, अशीच भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. समाजाला नेहमीच दिशा देणारे त्यांचे हे कार्य आगामी काळात असेच अखंड आणि दैदिप्यमान पद्धतीने सुरू राहील, यात तीळ मात्र शंका नाही. लेखन उपसंपादक नितीन कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या LV न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त LV न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.